टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मला वाटते यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे जे काश्मीरमध्ये जी घटना झाली आणि त्याच्यामध्ये बरेचसे महिलांचे सिंदूर त्याच्यामध्ये जे मारण्यात आले आणि ही भावना नेहमी आमच्या देशामध्ये सैनिकाबद्दल राहिलेली आहे. मी नशीबवान आहे की मी बॉर्डरवर जाऊन सैनिकांना राखी नाही बांधू शकत, पण जे इथे आहे ज्यांचे कलाईवर राखी नाही आज आणि जे किती करोड बहिणींची रक्षा करतात या देशाच्या, त्यांच्या हातात राखी बांधून मी म्हणून राखी नाही, या देशाची जेवढी महिला आहे त्यांची भावना म्हणून त्यांच्या कलाईवर मी आज दरवर्षी याच पद्धतीने राखी बांधते. आणि मला खूप आनंद होतो की त्यांची बहिण्यांचे काही लोकांचे राखी येतात, काहींची नाही येत, पण मी बहीण म्हणून त्यांना दरवर्षी असंच राखी बांधते आणि येणारे जोपर्यंत मी आहे तिथपर्यंत त्यांच्या कलाईवर माझ्यासोबत राहणारे त्यांच्यावर हाताला कलाई मी नेहमी बांधत राहीन. बाबी, गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला धमक्या येत आहेत, 2 दिवसापूर्वी जे विमानाची धमकी आली, जवळपास 10 करून त्यात असलं तर बोलत होते, एका जणाला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. मी एवढंच सांगेन की मागच्या वर्षी मी हेच बोलली होती की फक्त ज्या कलाईवर ज्या बहिणींनी राखी बांधली तिचीच रक्षा नाही, या देशामध्ये राहणारे जेवढेही महिला आहे त्या बहिणींची रक्षा करणं हा प्रत्येक व्यक्तीचा भाऊ म्हणून कर्तव्य आहे. कारण आम्ही गेल्या कितीक वर्षापासून हेच पाहत आहे, कोणी कोणाला कशा मारताय, कोणी कोणाचं गळा कापताय, कोणी कोणाला गाडून टाकताय. हा सगळे प्रकार बंद झाले पाहिजे आणि सगळे भावांनी आपली स्वतःची बहीण समजून दुसरी मुलींवर त्याच दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे आणि तिचं रक्षा करण्याचं कर्तव्य हा सगळे भावांचा आहे. तर एवढीच मी सगळे भावांना हात जोडून विनंती करीन की फक्त आपलीच बहीण म्हणून आपल्या हातात ज्यांची राखी असते त्यांची रक्षा नाही, पण या देशामध्ये शेजारी राहणारे, आपले सोबत राहणारे जेवढेही मुली असतात त्यांची रक्षा करणं हा आपला सगळे भावांचा कर्तव्य आहे. आणि एक बहिणीकडनं सगळ्यांना नम्र विनंती करीन की एक बहीणची पुकार एवढीच आहे, बहीणला तुमच्याकडनं काहीच नको, फक्त प्रेम आणि तुमच्याकडनं रक्षाची अपेक्षा आहे, तेवढी आपण सगळ्यांनी करावं एवढीच विनंती करते. शेवटला प्रश्न, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर प्रश्नचिन्ह निर्माण केले महाराष्ट्राच्या निकालानंतर. त्याबरोबर शरद पवार साहेबांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. 2 व्यक्ती मला भेटायला आले आणि त्यांनी म्हटलं की 166 जागांवर हेरफेर करता येईल. मी एवढंच सांगू शकते, पवार साहेब या महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत आणि ज्यांना मी नेहमी वडील म्हणूनच त्यांचा सन्मान मी करत आलेली आहे. आणि एवढे मोठे व्यक्तींनी जर प्रेस कॉन्फरन्समध्ये, पत्रकार परिषदमध्ये हे आपला ठेवलेलं आहे की असा 2 व्यक्ती आल्या, तर मला असं वाटते त्यांनी दोन्ही नाव या पत्रकार परिषदमध्ये जाहीर करावी ज्यांनी असा दावा केला की असा फेरफार होऊ शकते. कारण लोकसभामध्ये जेव्हा त्यांचे लोक महाराष्ट्रामधून निवडून आले तेव्हा हा प्रश्नचिन्ह कुठे होता हा आमचा प्रश्न त्यांना आहे. आणि विधानसभामध्ये जेव्हा BJPचे बाजूनी सगळे लोक महाराष्ट्रामध्ये उभे राहिले तेव्हा हा प्रश्नचिन्ह का? असे मोठे नेत्यांकडनं अशा पद्धतीचं विधान येणं, मला असं वाटते कुठेतरी हा निराशी असते मनात की जे विचार केला ते नाही झाला तर आपण BJP, भारतीय जनता पार्टीवर आणि नरेंद्र मोदीजींवर आपण काही एलिगेशन करावं. जर लोकसभामध्ये तुमच्या बाजूनी निकाल होता तेव्हा कोणी सेटिंग केल्या होत्या आणि आता विधानसभामध्ये जेव्हा तुमच्या बाजूने निकाल नाही लागला, आता हे विधान येत आहे, तर मला वाटते की आम्ही सगळे पवारसाहेबांना मानणारे लोक आहे आणि त्यांनी ते दोन्ही माणसाचे नाव जाहीर करावे आणि आमची सरकार दोन्ही बाजूनी जे राहणारी आणि इलेक्शन कमिशन त्यांची चौकशी करण. आणि खूपदा VVPATची जेव्हा चेकअप झाले, चौकशी झाले, तेव्हा काहीच आढळून कुठे काहीच नाही आला. तर मला वाटतं हा सगळे गोष्टी त्याला काही तथ्य नाही आहे. तथ्य जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही नाव जाहीर करा. आमची सरकार आणि इलेक्शन कमिशन ज्याचा विश्वास या पूर्ण देशाला आहे ते चौकशी करते. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.